नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण शिंदे पुन्हा एकदा स्टुडंट्स कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मागे एक मी व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये की CETच्या माध्यमातून मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी कोणकोणत्या संधी आहेत हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर CET न देता सुद्धा मेडिकल फील्डमध्ये जाता येतं आणि मेडिकल फील्डमध्ये गेल्यानंतर चांगलं यश देखील संपादन करता येतं हे तुम्हाला खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. कारण की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जर समजा CET एक्झाम क्रॅक नाही केली तर आपल्याला मेडिकल फील्डमध्ये चान्स नाही. पण असं नाही मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपण मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकत नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी खरं तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं आहे. CET न देता सुद्धा खूप वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला मेडिकलमध्ये आहेत आणि या मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचं वर्चस्व गाजवण्यासाठी, तुम्हाला सिद्ध करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्वतःचं चांगलं फ्युचर करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. तर असे कोणकोणते क्षेत्र आहेत की जे मेडिकलमध्ये तुम्ही विदाऊट CET जाऊ शकता, तर ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. शेवटपर्यंत सोबत राहा. तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे BSc नर्सिंग हा जो कोर्स आहे या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला रुग्णांची काळजी घेणे किंवा मग औषधोपचार करणे इत्यादी गोष्टींचं प्रशिक्षण तुम्हाला BSc नर्सिंगमध्ये मिळतं. दुसरा आहे त्याच्यातला मुद्दा म्हणजे बी फार्म म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी. आता या अभ्यासक्रमात जर आपण बघायचं झालं तर औषधे बनवणे, त्याची गुणवत्ता तपासणे किंवा मग त्यांची विक्री किंवा व्यवस्थापन असे विषय तुम्हाला या बी फार्ममध्ये शिकवले जातात. तिसरा मुद्दा आहे BPT म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. खरं तर आता फिजिओथेरपी हा घटक खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे आणि त्याची फार गरज आहे. त्याच्यामुळे इथे बऱ्याच मुलांना इथे चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. याच्यामध्ये अभ्यासक्रमात शारीरिक व्यायामाद्वारे रुग्णांना बरे करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि हे अत्यंत गरजेचं आहे. काळाची आत्ता ती गरज आहे. पुढचं आहे BMLT. आता बॅचलर ऑफ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. आता हा जो घटक आहे त्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये खरं बघायला गेलं तर रक्त, लघवी यासारख्या शारीरिक द्रव्यांचे विश्लेषण करून रोगनिदान करण्याचे प्रशिक्षण तुम्हाला या BMLTच्या कोर्सच्या माध्यमातून मिळतं. पुढचं आहे BSc रेडिओलॉजी अँड इमेजिंग टेक्नॉलॉजी. आता या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक्सरे, CT स्कॅन, MRI यासारख्या क्षेत्रांमध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठी संधी आहे. कारण की यासारख्या इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणावरती रोगनिदान करता येतं आणि आत्ताची ती काळाची गरज आहे. त्याच्यामुळे हेही क्षेत्र तुमच्यासाठी फार महत्त्वाचं होऊ शकतं. पुढचं आहे BSc ऑप्टोमेट्री. आता या ज्या अभ्यासक्रमामध्ये आपण बघायचं गेलं तर डोळ्यांची तपासणी करणे किंवा चष्मे, कॉन्टॅक्ट लेन्स बनवणे यासारखे प्रशिक्षण तुम्हाला या कोर्समध्ये दिलं जातं. पुढे आहे BSc ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या अभ्यासक्रमामध्ये शस्त्रक्रिया विभागात आवश्यक असणाऱ्या उपकरणांचे व्यवस्थापन आणि सहाय्य करण्याचे प्रशिक्षण मिळते आणि ही खरं तर फार गरज आहे. कारण की सगळ्याच गोष्टी डॉक्टर करत नाहीत. डॉक्टरांबरोबर त्यांच्या सपोर्टिंगला असणारे असिस्टंट लोकंसुद्धा अत्यंत गरजेचे असतात. हे तुम्हाला इथं मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही डिप्लोमा करणार असाल तर इथेसुद्धा अभ्यासक्रमामध्ये देखील खूप काही संधी आहेत. त्याच्यामध्ये DMLT, DRT, DOTT, नर्सिंग असिस्टंट इत्यादी प्रकारचे जे काही कोर्सेस आहेत या कोर्सेसलासुद्धा नीटची आवश्यकता नाही. आता याच्यामध्ये BSc बायोटेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर BSc मायक्रोबायोलॉजी आहे, त्याच्यानंतर BSc बायोकेमिस्ट्री आहे, BSc न्यूट्रिशन अँड डायटिक्स आहे किंवा BSc फॉरेन्सिक सायन्स आहे, BSc ऑक्युपेशनल थेरपी आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस तुम्हाला नीटचे एक्झाम न देतासुद्धा करता येतील आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी तुम्हाला बजावता येईल. खूप चांगला इन्कम तुम्हाला मिळू शकतो. तुमचं फ्युचर खूप चांगलं होऊ शकतं. तर मित्रांनो, या अभ्यासक्रमानंतर तुम्हाला हॉस्पिटल असेल, क्लिनिक्स असेल, रिसर्च लॅब असेल, फार्मास्युटिकल कंपनी असतील, शैक्षणिक संस्था असतील किंवा मग सरकारी आरोग्य सेवा विभागात नोकरीच्या खूप मोठ्या संधी आहेत आणि तुमची जिथं आवड आहे तिथे जर तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. त्याच्यामुळे मी असं सांगेन की जी गोष्ट तुम्हाला आवडते
तीच तुम्ही करायचा प्रयत्न करा. तुम्हाला त्याच्यामध्ये यश नक्की मिळेल. थँक्यू.